वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। आपला साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता। अध्याय आहे 20वा। श्रीरामकृष्ण मास्तर वगैरे बसले आहेत तिथे सगळे भक्त। त्यांना म्हणतात की हे बघा, दया आणि माया ह्या दोन अगदी वेगवेगळ्या वस्तू आहेत। माया म्हणजे स्वजनांवर ममता, उदाहरणार्थ बाप, आई, भाऊ, बहीण, बायको, बायका, पोरं वगैरे विषयांची आपुलकीची ओढ। दया म्हणजे सर्व भूतांची ठाई प्रेम, समदृष्टी। ह्या दोन गोष्टी आहेत, दया आणि माया। आणि फक्त दया असते असं नाही, या ब्रह्मांडामध्ये दोन्ही आहेत, दया आहे आणि माया पण आहे। आता दया हवी की माया हवी, फक्त दया हवी की फक्त माया हवी, हा विचार मनामध्ये येऊ शकतो। दया म्हणजे काय आणि माया म्हणजे काय? म्हणून ते म्हणतात की दोन अगदी स्वतंत्र गोष्टी आहेत। स्वतंत्र म्हणजे वेगवेगळ्या आहेत। वेगवेगळ्या कशा आहेत हे आता सांगतात आहे मी। दया म्हणजे काय आणि माया म्हणजे काय? आपल्याला दोन्ही गोष्टी माहिती आहेत, दयाही माहिती आहेत आणि माया पण माहिती आहे की नाही। काही लोक दयाळू असतात की नाही, सगळे महापुरुष हे दयाळू असतात, त्यांच्या मनामध्ये दया असते आणि माया मात्र सगळ्यांमध्ये असते। आता माया आणि दयेचं आपल्याला काही जास्ती सामान्यतः त्याची काही वेगवेगळ्या करता येत नाही त्या की नाही। कारण मायेमध्ये सुद्धा दया असते। माया म्हणजे ममता, मम म्हणजे माझं, मी संस्कृत शब्द आहे। मम म्हणजे माझं, ममत्व म्हणजे माझं पण, आपलं वाटणं। दयेमध्ये सुद्धा आपलं वाटल्याशिवाय आपण दया करू शकत नाही। मग दयेमध्ये माझं पण पाहिजे, ममत्व पाहिजे। पण त्यातला फरक हा आहे, हे सांगतात की दयेमुळे माणूस ईश्वराकडे जातो, मायेमुळे ईश्वरापासून दूर जातो। नाही, दोन्हीमध्ये भावना आहेत, ओलावा आहे, स्निग्धता आहे, स्नेह आहे, प्रेम आहे, सगळंच आहे। परंतु कुणामध्ये जर तुम्हाला गाढ दया आढळून येईल, उदाहरणार्थ जशी विद्यासागरांमध्ये आहे तशी, तर समजा की ती प्रभूचीच कृपा, दयेमुळे सर्वभूतांच्या सेवेची प्रवृत्ती होते। आता ते पुन्हा माया म्हणजे काय सांगतात। आणि तसंच पाहिलं तर माया देखील ईश्वराची शक्ती होय। इतकंच
फरक बघा की मायेद्वारा आत्मीय स्वजनांची सेवा चाकरी करून घेतो. पण एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाही, ती हीच की माया जीवाला अज्ञान अंधकारात चाचपड्याला लावून संसाराच्या खोड्यात जखडून टाकते. उलट दयेनं चित्ताची शुद्धी होऊन क्रमाक्रमाने माणूस मुक्त होत जातो. दयेमुळे काही गोष्टी मायेत साम्य आहे, बाहेरून दिसायला सारख्या दिसतात, परिणाम मात्र वेगवेगळे असतात, विरुद्ध असतात. म्हणून या दोघांचा समन्वय कसा साधता येईल की नाही. दया हवी, सगळ्यांप्रती दया हवी, सर्व भूतांचे ठाई दया हवी. म्हणजे सर्व भूतांचे ठाई सेवेची प्रवृत्ती होते. आपण आपल्या लोकांची पण सेवा करतो, स्वजनांची म्हणतो. स्वजन म्हणजे स्व म्हणजे आपले लोक म्हणजे जवळचे लोक या अर्थाने. स्वजन जवळचे लोक. आता ते कसे स्वजन असतात, आपले कसे असतात, त्याला सगळे सोयरे म्हणतो आपण. कोणत्या तरी प्रकारे ते आपल्याशी जोडले गेले असतात की नाही. आपल्याशी ते जोडतात आणि मग ते जोडल्या गेले असल्यामुळे ते आपल्या वाटायला लागतात. पण जे आपल्याशी जोडल्या गेले नाही आहे, कोणत्याही प्रकारे जोडले गेले नाही आहे, तरी पण ते आपल्याला वाटायला लागले आणि मग आपण त्यांची सेवा केली तर त्याला दया म्हणतात. कारण आपल्या लोकांसाठी काळजी करणं, त्यांची सेवा करणं, त्यांच्या काय हवं ते नको बघणं, हे सगळं असायला हवं. ते फार सामान्य आहे, सगळीकडेच असतं. पण त्यामध्ये ती दया आहे असं म्हणता येत नाही की नाही. त्याला दया नाही म्हणता येत, कारण जिथे ममत्व आहे की नाही, त्याला ममत्व आहे म्हणतात. ममत्व म्हणजे आसक्ती की नाही. त्याला संघ म्हटलं आहे. संघ, आसंग हे सगळे गीतेतले शब्द आहे की नाही. ते संघ आहे. आणि आसक्ती ही नेहमीच अज्ञान. इथे म्हटलं आहे की अज्ञान आणि अंधकारात चाचपडायला लावते माणूस. म्हणजे काय, मोहाचं पटल तुमच्या डोळ्यासमोर येतं, अंधारात आपल्याला नीट दिसत नाही आणि मग आपण अंधारात चाच पडतो, गोष्टी नीट दिसत नाही. मग आपल्याला संसारामध्ये चाच पडतो आपण, गोष्टी स्पष्ट नसतात. पुष्कळशा समस्याचे उत्तर आपल्याला सापडत नाही. आपण नेहमी गोंधळलेले असतो, आपल्याला ते चाच पडतो. म्हणजे काय की आपल्याला गोष्टी स्पष्ट होत नाहीत. ज्या गोष्टी स्पष्ट व्हायला पाहिजे त्या स्पष्ट होत नाहीत. म्हणून आपण त्या आधी बघितलं की प्रश्नाचं उत्तर काय, चंगीज खानचं बघितलं. एक जण म्हणतो, विद्यासागर म्हणतात, ते म्हणजे थोडे नाराज होतात, रागावल्यासारखे होऊन ते नाराज होतात. काय की देव कशाला करायचं नाही, देव कशाला करायचं, ते कशासाठी. कारण देवामध्ये दया पाहिजे, करुणा पाहिजे. आता सगळं जर देव करतो आहे तर मग इतकी दुःख कशाला. नाही, ती चंगीज खानची गोष्ट सांगितली, ती इतिहासातली गोष्ट आहे की चंगीज खाननी लाखो लोकांनी कत्तली केल्या आणि कत्तली इतक्या झालेल्या आहेत भारतामध्ये विशेष करून की नाही. ब्लडियस्ट हिस्ट्री आहे. इंडियाज हिस्ट्री इज अ ब्लडियस्ट हिस्ट्री. जगामध्ये एवढा रक्तपात झाला, कत्तली झाल्या, जेवढे काही अन्याय, अत्याचार आणि भयंकर जे घडलं आहे ते सगळ्यात जास्ती भारतात घडलेलं आहे की नाही. मग हे घडलेलं आहे. मग तुम्ही म्हणता देव आहे, देव दयाळू आहे, दयासागर आहे, करुणासागर आहे, हे सगळं म्हणता. आणि मग पुन्हा हे काय, हे इतकं दुःख कशाला, इतकी हिंसा कशाला, इतकी मारकाट कशाला. नाही, हा जो प्रश्न आहे याचं उत्तर काय आहे, याचे उत्तर आपल्याला देता येत नाही. याचे कारण काय, याचे उत्तर आपण आपल्या बुद्धीने करण्याचा प्रयत्न करतो.
आणि आपली बुद्धी कशी आहे, तटस्थ नाही आहे. माणसाची बुद्धी तटस्थ नसते, किंवा आपण ज्याला म्हणतो ऑब्जेक्टिव्ह नसते, तो सब्जेक्टिव्ह विचार करतो. स्वतःला धरून घेऊन स्वतःचे संस्कार, स्वतःची विद्या, स्वतःची समज, की नाही, स्वतःची तर्कशक्ती, या सगळ्या गोष्टी घेऊन आपण निर्णय घेतो. जसं अगदी न्यायाधीश जरी असतो तो, आणि दोन्ही पक्षांचा ऐकतो, इकडलाही पक्ष ऐकतो, तिकडलाही पक्ष ऐकतो, आणि मग निर्णय देतो. त्याला ऑर्डर म्हणतात. आणि तो निर्णय देतो, कायद्याप्रमाणे निर्णय देतो, सगळं काय करतो तो. पण कोणताही निर्णय हा तटस्थानी घेतला असं म्हणता येत नाही. कारण काय, तेवढीच तो माणूस असतो, तो जज असतो, न्यायाधीश असतो, निर्णय देणारा तो असतो, तो तिथे असतोच की, तो कुठं जाणार. नाही, म्हणजे एकाच केसमध्ये दोघं न्यायाधीश दोन वेगवेगळे निर्णय देतात आपण बघतो. म्हणून मग ते 3 बेंचेसचा न्यायाधीश असतो, 5 बेंच, 7 बेंच, कधी कधी 11 बेंच. असं कशाला. नाही, मोठे मोठे निर्णय असतात. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल ज्या बेंचेस असतात ते, याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी मूळ संविधानच्या बाबतीत काही तुमचा मतभेद झाला मूल मुद्द्याबाबत, तर मग मोठे मोठे बेंचेस असतात. एकाच वेळी 11 जजेस बसले, अर्थात तो पुन्हा आहेच, चीफ जस्टिस आहेच. मग ते कोणत्या बाजूला किती मतं पडतात त्याप्रमाणे मग निर्णय येतो. इतके लोक कशाला. कधी 2 बेंचेस असतो. मग ते खालच्या सेशन कोर्टामधून वरच्यात जातं, पुन्हा हायकोर्टात जातं, पुन्हा सुप्रीम कोर्टात जातात. हे असं कशाला. याचं कारण काय, सब्जेक्टिव्ह आहे. मी आपण ते ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. ऑब्जेक्टिव्हिटी फार कमी गोष्ट आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे, खूपच मूल्यवान गोष्ट आहे, पण ती फार कमी आहे. ते किती गेलं तरी माणसात येऊ शकत नाही. आणि सगळं करूनसुद्धा पुन्हा लोकांना निर्णय पटतच नाही. आमच्यावर अन्याय झाला म्हणतातच लोक. कारण काय, तो स्वतःला ठेवून विचार करतो. तो तटस्थपणे विचार करू शकत नाही. तटस्थपणे विचार करायला तुम्हाला तुमची बुद्धी काय पाहिजे, खूप तटस्थ पाहिजे. नाही, तिथे त्याला गुणातीत असं म्हटलं आहे गीतेमध्ये. गुणातीत सौच्यते. हे त्रिगुणांनी आपली बुद्धीवर पटल आणलेलं आहे. आपण स्वतंत्रपणे विचार नाही करू शकत. सामान्य माणूस तर करूच शकत नाही. आता ते जजेस बघा केवढ्या हाय पोझिशनला असतात, उच्च पदस्थ असतात, पण त्यांना पण माहीत आहे की ते सुद्धा तटस्थपणे इम्पार्शली विचार करू शकत नाही, पक्षपातरहित विचार करू शकत नाही. ते इकडे झुकतील का तिकडे झुकतील, किंवा किती त्यांनी केलं तरी त्यांच्या आतमध्ये वेगवेगळे सगळे भाव असतात. आणि त्यातल्या त्यात मग लोकांना पटत नाही. ते लोक म्हणतात नाही, इथे आमच्या ठाणेमध्ये सेशन कोर्टात एक मोठे बोर्डच लावले होते, इथे न्याय विकला जातो आहे की नाही. आता न्याय कधी कसा काय विकला जाणार, तर ती फारच चुकीची गोष्ट झाली, वाईट गोष्ट झाली. पण जिथे न्याय विकला जात नाही, न्याय केला जातो, तिथेसुद्धा तटस्थपणा येत नाही. म्हणून श्री रामकृष्णांनी आपण बघितलं की विद्यासागर म्हणतात हे काय आहे. म्हणजे विद्यासागर एवढे विद्वान आहेत, विद्येचे सागर आहेत ते. नाही, सगळं काही ग्रंथ वाचलं आहे, शास्त्रवाचन केलं आहे, सगळंच केलं आहे, परंतु त्यांच्या डोक्यामध्ये आणखी काहीतरी आहे. त्यांच्या स्वतःच्या कल्पना आहेत. पुन्हा याच्यामध्ये असं का म्हणतात, त्याला म्हणतात जडवाद. नाही, तुमच्या बुद्धीमध्ये जडता पण आहे, भौतिकता पण आहे, लौकिकता पण आहे. याचा अर्थ असा असतो की तुम्ही जग आहे सगळं हे तुम्ही जसं आहे तसंच बघता. नाही, तुम्हाला जगाकडे तटस्थपणे बघता येत नाही. जग कसं आहे तसं नाही बघता येत. तुमची दृष्टी तशी झाली आणि तसं बघायला सुरुवात केली तुम्ही. म्हणून ते 11व्या अध्यायात गीतेमध्ये म्हटलेलं आहे की अर्जुना, तुला ह्या दृष्टीने बघता येणार नाही आहे की नाही. मी तुला दृष्टी देतो, दिव्यम ददामी ते चक्षु. मी अहम ददामी, मी तुला देतो. मी काय देतो, तुला डोळे देतो. चक्षु म्हणजे डोळे. मग आमचे डोळे आहेत की तुमचे डोळे कामाचे नाही आहे. पश्यती ज्ञानचक्षुषा म्हटलं आहे. तुम्हाला ज्ञानचक्षु असतील तर तुम्हाला वेगळं दिसेल. म्हणजे ते अज्ञान अंधकारात चाच पडायला होतं. आपले डोळे कसे आहेत, अज्ञान अंधकारात चाच पडणारे आहेत.
आपल्याला कुठे डोळे आहेत? हे डोळे काय जग बघण्यासाठी आहे, लौकिक गोष्टी बघण्यासाठी आहे, लौकिक तत्त्व बघण्यासाठी आहे, पारलौकिक तत्त्व बघण्यासाठी नाही आहे. याचा उपयोग काही नाही. याचा अर्थ आपण किती विद्या ग्रहण केली, सगळंच बघितलं, तरी आपण काही पक्षपात्रहित होऊ शकणार नाही, तटस्थ होऊ शकणार नाही. त्याला इथे तरी माया म्हटलेलं आहे. ही जी माया आहे, ही माया तुम्हाला पक्षपात्रहित होऊ देत नाही. मग आपले दुसरे आले असते, म्हणजे ते म्हटलं स्वजनांविषयी काय आपुलकीची ओढ. आपले लोक आहेत, आई भाऊ दिलेले, आई भाऊ बहीण बायका पोरं सगळे बाप, यांच्याविषयीची आपुलकीची ओढ. आता ही ओढ कुठून आली? ही आपुलकी कुठून आली? आपुलकी म्हणजेच ममता. की हे कुठून आली याचा आपण कधी काही विचार करत नाही. की नाही आली कुठून, का आली, कशी आली, यालाच म्हणतात शास्त्रामध्ये जिज्ञासा म्हटलं आहे. प्रश्न विचारणं, की नाही डाऊट करणं आहे. कुठून आली, कुठून आहे, याला काहीच कारण नाही आहे. काहीच कारण नाही आहे. तिथे आपली तर्कशक्ती पांगोळी होते, पंगू होते. का पंगू होते? कारण ते प्रकृतीच्या बंधनात आपण सापडतो. म्हणून गीतेमध्ये म्हटलं आहे मम माया दुरत्या, की नाही माझी माया जी आहे ही दुरत्य आहे. म्हणजे आपुलकी वाटली हे ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, पण का वाटते याचा आपण विचार करत नाही, प्रश्न विचारत नाही आपण. असं का आहे की नाही? असं का? लहान मुलं विचारतात, हे काय, काय ते काय, असं का, तसं का. मग काय विचारणे दिवसांनी आपण बंद करून टाकतो विचारणं. कारण काय, ते मेंदूला ताण देणं आहे ते, की नाही. म्हणून ते ब्रह्मजिज्ञास, आता तो ब्रह्मजिज्ञास. आपण जिज्ञासा करूया. गीतेमध्ये प्रश्नच प्रश्न आहे अर्जुनाचे, संपतच नाही. जसे लहान मुलांचे प्रश्न संपतच नाही. मग आपण कंटाळतो, वैतागतो, पण त्याचे तो वैतागत नाही प्रश्न विचारायला. आणि तुम्ही जर जास्तीत जास्त विचार संपवतो, मग दुसरीकडे बघतो, तो मार्ग शोधतो. तुम्ही जर त्याला उत्तर दिले नाही, मग तो उत्तर शोधण्याचं उत्तर आहे, त्याचे प्रश्न आहे, पण तुमच्याकडे नाही, मग दुसरीकडे शोधतो जिथे शोधायला नाही पाहिजे तिथे, कारण तुमच्याकडनं मिळत नाही. म्हणून इथे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्याचे उत्तरही आहेत, योग्य ती उत्तर आहेत. फक्त आपल्याला त्यासाठी थोडं मदत घ्यावी लागेल. नाही कोणाची मदत घ्यावी लागेल? इथे म्हटलं आहे जे दया आहे, जे मायाळू नाही आहेत, म्हणजे मायेमध्ये अबद्ध नाही आहे हे ना. उलट दयेनं चित्ताची शुद्धी होऊन क्रमाक्रमाने माणूस मुक्त होऊन जातो. चित्त शुद्ध न झाल्यास भगवंताचं दर्शन घडणार नाही. काम क्रोध लोभ वगैरेंना जिंकलं तरच त्याची कृपा होते, तेव्हाच त्याचं दर्शन घडतं. म्हणजे काय, इथे बरेच गोष्टी सांगितले की चित्त शुद्ध झालं पाहिजे. आता शुद्ध अशुद्ध आपल्याला समजतं आहे की नाही. शुद्ध म्हणजे काय आणि अशुद्ध म्हणजे काय आपल्याला समजतं, कारण आजकाल आपण बॉटलमधलं पाणी पितो सगळेजणं, ब्रँड कोणताही असो की नाही. कधी कधी ते ब्रँड सगळे काहीचे असेच असतात, लबाडीच असते, परंतु पैसे देतो आपण, घेतो की बाबा पाणी शुद्ध आहे, कमीत कमी ब्रँडचं पाणी तरी पिता आहे ना. आपण आपल्या मनाची समजूत घालतो आणि शुद्ध पाणी पिण्याचा प्रयत्न करतो, शुद्ध अन्न खाण्याचा प्रयत्न करतो, शुद्ध हवा घेण्याचा प्रयत्न करतो, नाही शुद्ध कपडे घालण्याचा प्रयत्न करतो. दररोज स्नान करून आपण शुद्ध होतो नाही. म्हणजे काय, आपल्याला माहीत आहे की हे जग आपल्याला सतत अशुद्ध करत असतं. धूळ आहे, माती आहे, कचरा आहे, काय काय नाही आहे, या सगळ्यांनी आपलं सगळं गोष्टी अशुद्ध होत असतात. आणि माणसाची लबाडी आहे, तो सगळ्या गोष्टी अशुद्ध करतो, शुद्ध गोष्टी अशुद्ध करतो. त्याला आपण म्हणतो व्यवहारामध्ये भेसळ म्हणतो आहे की नाही. भेसळ करतो आपण. एन्व्हायरमेंट आहे, वातावरण अशुद्ध करतो. हा जागतिक प्रश्न आहे, ग्लोबल प्रॉब्लेम आहे हा की नाही. आता वातावरण कोण अशुद्ध करतं? माणूस असतो. पाणी अशुद्ध कोण करतो की नाही. पाण्यामध्ये आपण काही टाकतो, कैर कचरा टाकतो. आता ते तुम्ही पैठणला गेले तर ते घाट आहे, तिथे लोक पूजा करायला जातात, तीर्थक्षेत्र आहे वगैरे वगैरे वगैरे.
पण नदीमध्ये त्यांना ते सगळं कचरा फेकायला काही वाटत नाही. पालापाचोळा फेकतात, तुमचे हारं फेकतात, फुलं फेकतात, प्लास्टिक फेकतात, कागद फेकतात. इकडे त्याला आपण गंगाई म्हणतो, गंगामा म्हणतो, आहे की नाही. पण तिथे त्याच्यात त्याला अस्वच्छ करायला आपल्याला काहीच वाटत नाही. म्हणजे गोष्टी मुळामध्ये शुद्ध असतात. पावसाचं पाणी खाली पडतं ते शुद्ध असतं, सगळ्यात शुद्ध पाणी असतं ते पावसाचं पाणी. एकदा 2-4 पाऊस पडून गेले, वातावरण शुद्ध झालं म्हणजे पाऊस पडतो तो शुद्ध पाऊस, शुद्ध पाणी असतं ते. पण ते अशुद्ध होतं, जमिनीवर पडलं की अशुद्ध होतं, गढूळ होतं, पुन्हा शुद्ध करावं लागतं. म्हणजे शुद्ध करणं आणि अशुद्ध होणं ही सतत घडणारी प्रक्रिया आहे. पण याच्यामध्ये तुम्ही कमी पडता, म्हणजे शुद्ध अशुद्ध होण्याची प्रक्रिया आहे आणि शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. या दोनमध्ये कोण कमी पडतं त्याला म्हणतात साधना उपासना वगैरे म्हणतो आपण, आहे की नाही. म्हणजे आपण समजा धरून चाला की कोणती गोष्ट आपण शुद्ध करतो आणि घेतो आणि तिथे आपण कमी पडलो तर मग काय होईल, अशुद्धचं प्रमाण वाढत जाईल. आणि अशुद्धपणा होण्याचं जे प्रमाण आहे ते हळूहळू कमी होत जाईल, म्हणजे अशुद्ध वाढत जाईल, शुद्धी कमी होत जाईल. आता हे झालं व्यवहारामध्ये, लौकिक जगामध्ये. तीच बाब किंवा तेच तत्त्व आपल्या चित्तशुद्धीमध्ये च्या बाबतीत घडतं. चित्त म्हणजे जसं लौकिक पाणी दिसतं, हवा दिसते, अन्न दिसतं, कपडे दिसतात, शरीर दिसतं, त्याचं आपण आपापल्या परीने त्याला जास्तीत शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतो की नाही. पण चित्त दिसत नाही, मन दिसत नाही. मग त्यासाठी तुम्हाला जाणून घ्यावं लागेल चित्त अशुद्ध कशाने होतं. मग तुम्ही चित्त अशुद्ध झाल्यानंतर मग तुमचं बुद्धी अशुद्ध होते. मग तुम्ही तटस्थपणे विचार करू शकत नाही, पक्षपातरहित विचार करू शकत नाही. मग कोण करू शकतं, की ज्यांचं चित्त अशुद्ध झालं नाही ते करू शकतात. मग चित्त अशुद्ध कशाने होतं. इथे म्हटलं आहे काम क्रोध वगैरे जे षड्रिपू आहेत, रिपू म्हणजे शत्रू, आहे की नाही. तुमचं नुकसान कोण करत आहे, तुम्ही तुमचं नुकसान तुमचे शत्रू करतात. जसं पाकिस्तान आहे, आपण जर बघितलं तर याचं एक नुसते उदाहरण आहेत. आपले शेजारी आहेत, नुकसान कोण करतात, आपले शेजारी करतात. मग शेजारी म्हणजे घरीसुद्धा शेजारी असतात, घरात आहेत ते आपल्याबरोबरच राहतात, आहे की नाही. पण ते सुद्धा आपलं नुकसान करू शकतात. म्हणून आपल्या लोकांशी पटत नाही, आहे की नाही. आपलंसुद्धा आपल्या घरच्यांशी सगळ्यांशी पडत नाही, भावाशी पडत नाही, बहिणीशी पडत नाही, असं प्रत्येकाशी पडत नाही. याचं कारण पण तेच आलं, की नाही. म्हणजे घरी असून ते शेजारी होऊन जातात, की नाही. आपल्या अगदी बाजूला राहतात पण आपल्याशी त्यांचं काय म्हणतो, एक तोंड बघत नाही असं म्हणतो ना, पण असं म्हणतो. त्याचं कारण काय आहे, त्याचं कारण हे आहे की हा जो शेजारी आहे, हा शेजारी किती शेजारी, अंतर त्याच्यात नसतं. मग अंतर कशा असतं, मनाने दूर झाले असतात, की नाही. एक शरीराचं किती शरीराचे दूर गेले तरी मनाने जवळ असतात, आणि किती शरीराने जवळ असले तरी मनाने दूर असतात, की नाही. म्हणजे दूरत्व हे नेहमीच काही भौतिक नसतं. अंतर जे आहे ते काही नेहमीच भौतिक नसतं. आता देव किती दूर आहे बघा, आहे की नाही. दूर का आहे तो, कारण आपल्याला काय माहीत नाही आहे, की नाही. आपलं काहीच कल्पना देव आहे की नाही आहे की कुठं आहे सगळं वगैरे. पण तो खूप जवळचं आहे. का जवळचं आहे, का शास्त्र सांगतं तुमच्याजवळ आहे अगदी. आपण ते ऐकतो, त्याला आपण श्रद्धा म्हणतो, त्याला भाव म्हणतो. तुमच्या हृदयात आहे म्हणतो, गीता तर सतत सांगते तुमच्या हृदयात आहे. हृदयेशी अर्जुन की नाही, पुष्कळदा म्हणते तुमच्या हृदयात आहे. उपनिषद सारखे सांगतात, अंगुष्ठ मात्रम, जसं अंगठा आहे ना तसं तुमच्या देवात ते अंगुष्ठ मात्रम देव आहे, चेतन तत्व आहे ते, की नाही, साक्षी चैतन्य आहे, हे सगळं सांगतं. आता तुमच्यावर तुम्हाला त्याच्याविषयी माया वाटते की नाही वाटत, की नाही. मायेला आपण जर भक्ती म्हणतो, प्रेम म्हणतो, की नाही. ती जी माया आहे, ही माया जी पारलौकिक आहे तत्व, ते तुम्हाला दृग्गोचर होत नाही, दिसत नाही, तुम्हाला अनुभव नाही आहे, काहीच कळत नाही आहे, की नाही. काही मागमूसही नाही आहे, की नाही. त्याचा उपयोग पण नाही असंही म्हणूया आपण थोड्या वेळासाठी. कारण त्याचा उपयोग आहे हे समजायलासुद्धा तुम्हाला काहीतरी सरकावं लागेल थोडंसं समोर, की नाही. उपयोग पण माहीत नाही,
तरी पण आपण त्याला आपलं म्हणतो की नाही, त्याला सगळा म्हणतो, सोऱ्या म्हणतो. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव की नाही, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्व मम देव देव की नाही. हे तू सर्व काही माझं तूच आहेस. आता काहीच नाही आहे, तो बंधूही नाही, काहीच नाही आहे. हे आपले बंधूचं काय झालं मग? इथे म्हटलं आहे बाप, आई, भाऊ, बहीण, बायका, पोरं वगैरेविषयी आपुलकीची ओढ, त्याला म्हटलं आहे माया की नाही. मग हे तुम्हाला जर आपुलकी वाटायला लागले म्हणजे काय वेगवेगळे काय म्हणतात? त्यासाठी म्हणतात वेगवेगळे आहेत. या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत म्हणतात. याचं कारण काय की याचा काही नियम नाही आहे की नाही, याचा काही नियम नाही आहे. तुम्ही जन्मभर एका ठिकाणी राहिले तरी ती माया जी आहे, आपुलकीची ओढ आहे, आपुलकी राहत नाही की नाही. जितकं जवळ आलं तितकं दूर जातो माणूस. पण देवाच्या बाबतीत थोडंसं उलट आहे. देवाच्या जवळजवळच जातो माणूस, दूर जात नाही. म्हणजे काही असं काहीतरी खूप आसक्ती प्रचंड निर्माण झाली नाही तर प्रतिक्षण वर्धमान म्हणतात की नाही. आणि जवळ आल्यामुळे एकत्र ते आसक्ती निर्माण होते. गीतेत म्हटलं आहे 15व्या अध्यायात आहे की नाही, किंवा 13व्या अध्यायात आहे की नाही, की आपल्या लोकांविषयी त्याला असंग म्हटलं आहे. असंग आहे त्याला आणखी एक शब्द वाटला आहे 13व्या अध्यायामध्ये की अभिष्वंग म्हटलं आहे. पुत्रदार ग्रहादिषु, पुत्रदार म्हणजे पत्नी, गृह म्हणजे आपलं घर, याच्याविषयी ममत्व नाही. तिथं आणखी अभिष्वंग शब्द वापरला आहे. तो आणखी जरा मोठा शब्द आहे. अभिष्वंग म्हणजे एकत्व, आपुलकी म्हणजे तेच, पण त्याच्यामधलं आणखी घनत्व, आपुलकीचं घनत्व की नाही. जसं बर्फ असतो किंवा आईस्क्रीम असतं, ते आणखी घट्ट असतं, आणखी फुटत नाही, तोडलं तरी तुटत नाही. त्याला घनत्व म्हणतात. खूप बर्फासारखं कडक झालेलं आहे, त्याला तिथे अभिष्वंग म्हटलं आहे. असं का? आपण प्रश्न कुठे विचारतो? प्रश्न विचारला आपण मोकळे कुठे आहोत? आपली बुद्धी मोकळी कुठे आहे की नाही. त्याला पूर्णपणे असं, आणि इतकं जर सुद्धा इतका दुरावा निर्माण होतो तरी पुन्हा आपण कुठेतरी शोधायला जातो, आसक्ती शोधायला जातो. किती दुरावा असतो, सतत दुरावा असतो. कारण काय? आपण जवळ राहिल्यामुळे दुरावा निर्माण होतो. आता हे उलटच झालं सगळे, जवळ झालं आहे त्याला पाहिजे. म्हणजे आपल्याला प्रश्न करण्यासाठी कितीतरी गोष्टी आहेत, संशय घ्यायला पुष्कळ गोष्टी आहेत, पण संशय घेत नाही आपण, जिज्ञासाच नाही. आपण प्रश्नच विचारत नाही की असं का, म्हणजे प्रश्न विचारले आणि घेतल्यानंतर म्हणजे आपण सोडून द्यायचं पाहिजे असं नाही आहे. ते तुमचं चित्त शुद्ध होईल, तुमचं मन शुद्ध होईल, तुमची बुद्धी शुद्ध होईल प्रश्न विचारणाने, जिज्ञासेने. आहे की नाही? तर मग जसं आहे तसं आपण दुःख भोगतो आहे की नाही. की आपलीच माणसं परकी होऊन जातात नाही, आणि आपली माणसं सगळ्यात जास्त माणसाला त्रास देतात. ते मनोबोधामध्ये आहेच ना, मनाच्या श्लोकामध्ये, की जीवलग म्हणजे काय? जीवलग म्हणजे अगदी जीवाच्या जवळचे, खूपच जीवाच्या जवळचे. त्याला इथे म्हटलं आहे की आपुलकी, आपलेपण, पण समर्थाने त्याचा वेगळा अर्थ केला आहे की नाही. जीवलग म्हणजे जीवाशी अगदी जोडलेले, फिक्स झालेले, अगदी मजबूत, त्याची ती बंधन खूप मजबूत आहे. जीवलग असा शब्द आहे. जीव हा शब्द जरा महत्त्वाचा आहे की नाही, हा खूप जवळचा शब्द आहे, जीवलग की नाही. आता त्यांनी समर्थाने हा शब्द वापरला आहे, पण त्यांनी त्याचा अर्थ वेगळा केला आहे. जीव घेती त्याला जीवलग म्हटलं आहे की नाही. जीवलग जीव घेती आहे की नाही असं म्हटलं आहे. आता त्यांनी असं काय म्हणावं की नाही. असं जीवलग जे घेते म्हटलं तर आपलं सगळं सगळं तुटूनच जाईल. ते तसंच असतं का? तसं नसतं की नाही. आपण आपल्या लोकांच्या ओढीने कितीतरी गोष्टी करतो, सगळं जग त्याच्यावरच चाललेलं आहे ना. स्वजनांची ओढ, देशाची ओढ, भाषेची ओढ, आपल्या कम्युनिटीची, आपल्या प्रांताची, हे सगळ्या ओढीमुळेच सगळं जग चाललं आहे.
आहे की नाही. म्हणूनच तर लोक एकत्र राहतात, एकत्र राहून सगळ्या गोष्टी करतात, आपल्या लोकांचं हित बघतात की नाही, आपल्या प्रांताचं हित, आपल्या भाषेचं हित, आपल्या देशाचं हित, आपल्या जातीचं हित असं बघतात ना. मग इथे जीवघेती का म्हणतात? नाही, जीवलगत जीवघेती. जीवलग शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? जीव घेतात. जसा तुमचा एखादा हे असावा, पशु असावा, तो पाठला करतो, शिकार करतो आणि त्याचा गाळच पकडतो. आधी हरण असो की बैल असो की काय असो, ते रेडा असो, त्याला अगदी पकडून ठेवतात. आता तर त्याला त्याचं मातप्याचं काहीच करता येत नाही, त्याचा जीवच जातो त्याचा. म्हणजे त्याला त्यांनी पकडलं आहे पण जीव घेण्यासाठी पकडलं आहे. म्हणजे जवळ आहे पण जीव घेण्यासाठी पकडला आहे. जीवलगत जीव घेते बा, इथंच थांबले का समर्थ? नाही, त्याच्या पुढेही पण जातात ते की नाही. प्रेत सांडूनही जाते. म्हणजे तुमचा जीव इतका घेतात की तुम्हाला काही ठेवतच नाही, जिवंतच ठेवत नाही. आणि हे भारत झालं आहे. कोणी म्हणत नाही म्हणा, हे असल्या गोष्टी फक्त संतच म्हणतात की नाही, बाकी कोणी म्हणत नाही. एवढं कोणाला म्हणायला ते हिंमतच होत नाही. त्यासाठी गीता पाहिजे, संत पाहिजे, शास्त्र पाहिजे. म्हणजे स्पष्ट बोलणं, जसं आहे तसं बोलणं, तुमच्या गळी उतरवणं, हे फक्त तेच करू शकतात. त्याचं कारण काय? ते तटस्थ असतात, ते फक्त बघू शकतात की नाही. म्हणजे जगामध्ये तटस्थ होणं फार कठीण आहे, पक्षपात रहित होणं फार कठीण आहे. आपण मग काय उदाहरण दिलं. अगदी जजेससुद्धा तटस्थ नसतात, पक्षपात रहित नसतात. किती त्यांनी प्रयत्न केला आणि कधी नसतात हा भाग वेगळा. त्यातले काही लोक असतात, त्यांना कळतं की आपण न्यायाधीश आहोत, आपण पक्षपात रहित झालं पाहिजे, तराजूचा दोन्ही पारडी अगदी इक्वल पाहिजे, आपण इकडे नाही तिकडे नाही असं पाहिजे. पण असं वाटूनसुद्धा ते नेहमीच सब्जेक्टिव्ह असतात, आहे ना. ओपिनियन इज ऑलवेज सब्जेक्टिव्ह. आणि सब्जेक्टिव्ह असलं की तुमचे निर्णय चुकतात, तुमची मतं नसतात. ती मतं म्हणजे जी असतं, आपण मतमतांतर म्हणतो. एवढा गोंधळ काय आहे जगामध्ये? नैको मुनेर्यस्य वच प्रमाणम की नाही. महाभारत म्हणतं कोणाचंच वचन प्रमाण नाही आहे. मुने यस्य वच प्रमाणम. युधिष्ठिराचं आहे, वनपर्वामध्ये आहे की नाही. काहीच सांगता येत नाही, कोणाचंच मत घ्यायचं नाही. म्हणून इकडे लोक जातात, तिकडे लोक जातात. विशेष करून तरुण मंडळीचं फार मुश्किल आहे. त्यांना सहज बहकवता येतं, युवकांना सहज बहकवता येतं. इकडे होतात त्या तिथे ज्या तडाखा सापडले ते गेले, वाया गेले की नाही. पुन्हा ते काही हे होऊ शकत नाही, कारण त्यांची स्वतःची बुद्धी आहे जी काय थोडीशी असेल ती आहे की नाही, ती झुकले इकडे. आता तेच बरोबर वाटायला लागतं, किती चुकीचं असो की नाही. आता ते प्रश्न विचारण्याची त्यांची ती संपली. जर हे तर सगळं चुकीचं आहे, मी ज्याला अनुयायी आहे की नाही, मी जो मार्ग पकडला आहे हे तर चुकीचं आहे. इतर त्याला दिसत नाही, तो आंधळा झाला आहे. आता त्याची दृष्टी गेली आहे. म्हणून अर्जुना, तुझी दृष्टी गेली आहे, तुला दृष्टीच नाही. मी तुला दृष्टी देतो. दिव्य चक्षुम ते ददामी. अहम नाही आहे तिथे, पण अध्यारूत आहे, कारण ददामी क्रियापद आहे की नाही. मी तुला दृष्टी देतो, साधी दृष्टी देत नाही, दिव्य दृष्टी देतो. म्हणून जे विद्यासागर म्हणतात की हे चंगेजखानाने लाखो लोक कत्तरी करून टाकल्या वगैरे. चंगेजखान कशाला? 1000 वर्षामध्ये काय झालं भारतामध्ये? प्रचंड कत्तली झाल्या. आणि त्या काय युद्धामुळे नाही, युद्धामुळे तर होत असते. युद्ध चालूच राहतात. ते गाझाला चालू आहे, इथे चालू आहे, युक्रेन चालू आहे, हे जगभर युद्ध चालू आहे की नाही. सिरियाला चालू आहे, भांडणं चालूच असतात. घरी दारी सगळे भांडणं चालू असतात. परंतु त्यात काहीतरी तर्क असतो. महाभारत युद्ध झालं, 40-50 लाख लोक गेले 18 दिवसामध्ये. महाभारत रामायणाचं युद्ध झालं, त्याला काहीतरी होतं. नुसतेच कत्तली केलेली लूटसाठी. जे 800 वर्ष झालं, जे मोगल लोक आले, नंतर पश्चिमेकडनं लोक आले, मध्य आशिया पश्चिमेकडनं, या लोकांनी काय केलं आहे? काय त्याला कोणताच तर्क नाही आहे की नाही. नुसते म्हणजे माणुसकी रहित, थोडीसुद्धा ह्युमॅनिझम थोडंसुद्धा नाही आहे, कुठेच काय नाही. क्षयाय जगतो हिता म्हटलं आहे, गीतामध्ये म्हटलं आहे.
एकच त्यांच्यासमोर उद्देश आहे, चांगला आहे ते नष्ट करायचं, महान आहे, गौरवपूर्ण आहे त्याची वाट लावायची बस. म्हणजे माणसाचा तर्क, माणसाची पक्षपात या टोकला जाऊन पोचतो. थोडीसुद्धा माणसात राहत नाही, थोडीसुद्धा माणुसकी राहत नाही. माणसं शेवटी क्रूरच असतात, हिंसक असतात. मी ते उपनिषदात म्हटलं आहे, मनुष्य आहे लोभी आहे की नाही. ते याची गोष्ट सांगितली आहे, दानव मनुष्य आणि देव ब्रह्मदेवाकडे जातात, आपल्या पित्याकडे जातात. आपण त्याचे पुत्र आहोत, ब्रह्माचे पुत्र आहोत आपण की नाही. आणि म्हणतात आम्हाला उपदेश करा. आता तो काय उपदेश, तुम्ही 12 वर्ष राहा इथे, तुम्ही ब्रह्मचर्य पालन करा, म्हणजे संयमी राहा, मग तुम्हाला उपदेश देऊ आम्ही. ठीक आहे राहिले, मग आता सांगा तुम्ही आता काय उपदेश करा. उपदेश म्हणजे असा लंबा, आता 1 तास तुम्हाला बोलतो आहे, उपदेश आहे तो आहे की नाही. तसा उपदेश नाही. ब्रह्माने उपदेश दिला, काय दिला, एक वाक्य पण सांगितलं नाही, एक शब्द पण नाही सांगितला, फक्त एक शब्द म्हणजे एक अक्षर सांगितलं, दो म्हणजे काय आहे की नाही. दो म्हणजे काय, एका अक्षराने उपदेश असतो काय, त्यामुळे दो. आता पण तुम्ही दो म्हणजे काय, आता तुम्ही समजून घ्या दो म्हणजे काय की नाही. तिथे लोक पाहिजे, बुद्धी पाहिजे आहे की नाही. ती बुद्धी, म्हणून त्या म्हणलं हे जे आहेत काम क्रोध लोभ वगैरेंचा जिंकल तरच त्याची कृपा होते, ईश्वराचं दर्शन होतं. यांनी बुद्धी तुमची दूषित होते. या सगळ्या विकारांनी माणसाची बुद्धी दूषित होते, मन दूषित होतं. मग तो स्वतंत्रपणे विचार करू शकत नाही. मग दोचा अर्थ काय आहे, मग दोचा अर्थ प्रत्येकाने वेगवेगळा काढला आहे की नाही. असुरांनी कसा काढला, राक्षसांनी कसा काढला. अरे दोचा अर्थ काय, तिघहीजण एकाच पित्याची पुत्र आहे बरं. असं नाही की देव आणि दैत्य एकाच पित्या आणि मात्याचे पुत्र आहेत, पण एक जण दैत्य झाला आणि एक जण देव झाले, म्हणजे देवता झाले. आई वडील एकच आहे की नाही. कुरुकुळाचं मूळ एकच आहे की नाही, पण एक कौरव झाले आणि एक पांडव झाले, मूळ एकच की नाही. ते याचंही आहे ना, ते विनीता पुत्र गरुड आहे आणि तिकडे ती आहे कद्रू आहे, एकच नाही. मग यांना दोचा अर्थ काय, राक्षस आहेत ते. राक्षसची बुद्धी म्हणजे काय, ते हिंस्र आहेत, दयाहीन आहेत, कारण नसताना क्रूर आहेत, निष्ठुर आहेत. जर अच्छा दो म्हणजे आम्हाला असाचा अर्थ दया करा असं असेल आम्हाला, कारण जे आहे त्याच्यावर उतारा पाहिजे ना. आम्ही इतके क्रूर निष्ठुर आहोत. मग आमच्या पित्याने सांगितलं की तुम्ही दया करा, म्हणजे तुमची ती क्रूरता निष्ठुरता हळू कमी होईल. त्याला योगशास्त्रामध्ये प्रतिपक्ष भावनम म्हटलं आहे. प्रतिपक्ष भावनम, ज्या गोष्टीला तुम्हाला जिंकायचं आहे त्याची उलटी गोष्ट करा. जसं आता थंडी पडली आहे, गारठा पडलेला आहे, पाणी पण गार होऊन जातो, मग आपण काय ते प्रतिपक्ष भावना म्हणजे गरम पाणी करतो आहे की नाही. गरम पाण्याने आंघोळ करतो. मग हिवाळ्यामध्ये गरम पाणी नको असतं आहे की नाही. म्हणजे समजा आपण थोडंसं बऱ्यापैकी गरम पाणीने आंघोळ करतो, उन्हाळ्यामध्ये तेवढं गरम पाणी नाही, उन्हाळ्यामध्ये तेवढं गरम पाणी तुम्हाला आंघोळ नाही करता ना आहे की नाही. मग तुम्हाला ते पाणी थोडंसं आणखी कोमट करावं. काही लोक थंड पाणी आंघोळ करतात नाही. त्याला म्हणतात प्रतिपक्ष भावना. ज्या गोष्टीला जिंकायचं त्याची उलटी गोष्ट करा. तुम्हाला राग खूप येतो, मग ते उलटी करा. स्वामीने एक उदाहरण दिलं आहे, हे प्रतिपक्ष भावना योगशास्त्र, पतंजली योगशास्त्रामध्ये आहे की नाही. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्याच्या उलटं करा आहे की नाही. तुमच्यामध्ये निष्ठुरता आहे, क्रूरता आहे, हिंसा आहे, मग दयेचा अभ्यास करा. ती क्रूरता निष्ठुर हळूहळू कमी होऊन जाईल आहे. तुमची बुद्धी शुद्ध होईल, चित्त शुद्ध होईल आहे की नाही. स्वामीने उदाहरण दिलं, एक बाई आहे, आपल्या नवऱ्यावर खूप रागवली आहे. तिचं भयंकर येतात, नवरा नेहमीच राग आणतो बायकांना, काही ते त्यांना आवडत नाही, आलं थोडं वेगळा प्रश्न. खूप तिला रागवली ते की नाही. ती संतापली आपल्या नवऱ्यावर, तितकं तिचा मुलगा येतो छोटा, नाईला जाऊन बिलगतो. तिचा जो संताप कमी होऊन जातो. तिच्या मनामध्ये मूल जवळ आल्यामुळे प्रेम होतं, ते तिचा राग संपला. हे प्रतिपक्ष भावनांचं उदाहरण दिलं आहे स्वामींनी की नाही, स्वामी विवेकानंदांनी. प्रतिपक्ष वेगळा, त्याच्या विरुद्ध करा. मग दचा अर्थ काय आहे, दचा अर्थ म्हणजे दया.
म्हणजे द शब्द एकच आहे, अक्षर आहे ते, द शब्द पण नाही आहे, द अक्षर आहे. द म्हणजे दया, तुम्ही दया करा. मग देवतांना म्हटलं की नाही आम्ही काय दचा अर्थ काय आमच्यासाठी की नाही. त्यांनी विचार केला दचा अर्थ काय असेल आहे की नाही. आम्ही फार विलासी आहोत, भोगी आहोत की नाही. बस आमचं एकच डोक्यात असतं की कसा जास्तीत जास्त एन्जॉय करायचं. देवता आहेत ना त्या, नृत्य बघायचं, स्वर्गात सोमपान करायचं, बस. स्वर्गामध्ये काय असतं, बस नुसतीच मौज मजा असते. हे काही बरं नाही आहे नाही. त्याच्यामुळे काय होतं, डोकं तुमचं बंद होतं. म्हणून ते आपल्या परंपरेमध्ये, आध्यात्मिक परंपरेमध्ये देवतांना काही मुक्ती होत नाही आहे की नाही. त्यांना आधी मनुष्य व्हावं लागतं. देवतांना डायरेक्ट मुक्ती नाही आहे. जसं राक्षसांना आधी मनुष्य व्हावं लागतं आणि नंतर मुक्ती आहे. देवतांनासुद्धा आधी पृथ्वीवर यावं लागतं, तिथे ते उपभोग झाला सगळा, मंजूकडून यावं लागतं. म्हणून हा थोडा वेगळा विषय आहे की जगामध्ये मुक्ती नाही. स्वामींनी पण सांगितलं आहे, स्पष्ट सांगितलं, मुक्ती पाहिजे तर भारतातच तुम्हाला यावं लागेल की नाही. बघ जगामध्ये कुठे मुक्ती नाही होणार. तुम्हाला भारतात जन्म झाला आहे याचा अर्थ तुम्ही फार भाग्यवान आहात की नाही. हे शास्त्र सांगतं आहे की नाही. मग प्रत्येक शास्त्र सांगतं तसं नाही आहे ते, तसं नाही. तर त्याच्यामागे काय आहे, त्याच्यामध्ये तर्कपरंपरा आहे. नुसतंच कोणी काय म्हटलं, स्टेटमेंट केलं आणि ते आपण गिळून टाकलं असं नाही आहे ते. स्वामी विवेकानंदांसारखा महापुरुष म्हणतो नाही, ते त्यांना मान्य आहे. भारतातच सगळं काही आहे. ज्ञान, आत्मज्ञान इथून सुरुवात झालं, इथूनच जगामध्ये पसरलं आहे की नाही. काहीतरी बोलायचं पण बोलायला नाही आहे की नाही. आधी काळापासून विश्वगुरू आहे भारत, आधी विश्वगुरू आहे, पुढे त्याचं स्थान कोणीच घेऊ शकणार नाही. मग इथं काय आहे, भारताचं एवढं महत्त्व काय आहे, कारण याच्यामध्ये संतुलन आहे की नाही. हे संतुलन फार महत्त्वाचं आहे. जास्ती विलासितेकडे झुकू नका, जास्ती कठोरतेकडे, देहदंडाकडे पण झुकू नका. मध्य पाहिजे की नाही. हा संतुलन पाहिजे, बॅलन्स पाहिजे की नाही. मध्यम पंथा अवलंबनीय आहे की नाही. हा गीतेमध्ये आहे 18 अध्यायामध्ये. देहदंड तुम्हाला त्रास देतो असं म्हणत आहे. जो देहाला त्रास देतो, स्वतःला त्रास देतो, तो मी हृदयामध्ये मी आहे, तुम्ही मला त्रास देता की नाही. कारण नसताना तुम्ही देहदंड करता, कारण नसताना स्वतःला उपद्रव करता, ते बरोबर नाही आहे. असो, मग त्याला काय, दम म्हणजे नियंत्रण करा, स्वतःवर नियंत्रण करा आहे की नाही. देवता लोक फार हे आहेत. देवता म्हणजे सगळे देवता आपल्या पृथ्वीवर पण आहे की देवता, पृथ्वीवरच राक्षस पण आहेत की आहे की नाही. ते त्यासाठी तुम्हाला स्वर्ग किंवा नरकच पाहिजे का असं नाही आहे. आपल्याही जगामध्ये दिसतात अगदी निष्ठूर, क्रूर. आता आपण तुम्ही चंगेज खानचं म्हटलं, ते कारण नसताना ते लाख लोकांना मारून टाकलं, कत्तले करून टाकल्या नाही की नाही. असं तर सगळं जगभर चालतं आहे. आता हमास बघा ना तुमचं, ते गाझा पट्टीवर चालू आहे, जे युद्ध चालू आहे, कित्येक असे म्हणजे शरशर उद्ध्वस्त होऊन गेले, काही शिल्लक नाही आहे. एक घर बांधणं, एक खोली बांधणं म्हणजे किती कठीण काम आहे. आणि दळादळ सगळं पार उद्ध्वस्त, सगळं उद्ध्वस्त की नाही. आता प्रकृती जेव्हा करते त्याला तुमच्या हातात काही नसतं. आता जे कॅलिफोर्नियावर चालू आहे, मोठं आगडोंब उसळलेलं आहे, मग त्याला काय करणार, त्याला कंट्रोलच करता येऊन नाही राहिलं. पण माणूस जेव्हा तो उपद्रव करतो त्याचं काय आहे, त्याला काय उपाय आहे, त्याला काय तुला काय, ते काय नाही. त्या माणसाचं मन बदलवलं पाहिजे. दया, दम म्हणजे दया, दया म्हणजे म्हणजे दया, दम म्हणजे ते दम म्हणजे त्याला कळलं. मग त्याने काय केलं, स्वतःच्या आत बघितलं. देवतांनी काय बघितलं, स्वतःच्या आत. अरे आम्ही फार विलासी आहोत, फार भोगी आहोत आहे की तिकडे सगळं लक्ष आहे, विचार करतच नाही, चिंतन नाही आहे. जेव्हा तुम्ही फार मजा करता तेव्हा तुमची चिंतनशीलता खतम होऊन जाते. तू विचार नाही करू शकत की नाही. सगळे इंद्रियच तिकडे जातात आणि इंद्रिय एकटे जात नाही, मनाला घेऊन जातात. मनश्चेंद्रिया इथे आहे ना, 17व्या अध्यायात आहे ना, आपल्या 15व्या अध्यायात आहे ना की नाही. मनश्चष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरम यतवाप्नोति यच्चाप्युत्क्रामति ईश्वरः गृहीत्वा त्वैतानि संयाति वायुर्गंधा विनाशया. ते मृत्यूसंबंधी म्हटलं आहे की मृत्यू कसा होतो, पण हेच आहे. मनश्चष्टानि इंद्रियाणि, मनषष्ठ इंद्रिय आहे, 6वं इंद्रिय आहे. 5 इंद्रिय आणि 6 इंद्रिय सगळे घेऊन जातात, तुम्हाला ओढत घेऊन जातात, तुमचं काही चालत नाही की नाही. मग देवता आहेत, फक्त मजा आहे, सगळं छान छान आहे त्यांच्याकडे, राहायला छान आहे, खायला चांगलं आहे. म्हणजे पंचेंद्रियांना अगदी रेलचेल आहे, जसं लग्नामध्ये असते.
आहे की नाही. म्हणजे भारतीय लग्नामध्ये, हिंदू लग्नामध्ये सगळ्या गोष्टी एकदम एकाच ठिकाणी, म्हणून लग्न इतके पॉप्युलर आहेत. लोक काही सगळं सोडून देतं, लग्नात जातीलच. याचं कारण काय, लग्नामध्ये इतकी रेलचल असते, इतक्या प्रत्येक गोष्टीची, 6 गोष्टी ज्या आहेत, 5 गोष्टी ज्या आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, ह्या गोष्टीची इतकी ऑप्युलन्स असतं, रेलचल असते की कमालीची रेलचल असते. आणि मग तिथे तर मग कशाला सोडायचं ते, नाही. मग देवतांचं तसंच आहे की नाही. पण त्याच्यामध्ये होतं काय, तुमची विचारशक्ती संपूर्ण बंद होऊन जाते, नाही. माणूस विचार कशाला करायचा. म्हणून स्वामींनी म्हटलं आहे, स्वामी विवेकानंदांनी, गरीब माणूस विचार करू शकत नाही, कारण त्याचं सगळं लक्ष याच्यातच असतं, पोट कसं भरायचं, सतत चिंता असतात, इतका अभाव असतो की त्याला काही दुसरं सुचतच नाही, त्याचं मन काही कामच करत नाही. त्यांनी किती प्रयत्न केला तरी. संतांची गोष्ट सोडून द्या, तुकाराम सोडून द्या, तुकाराम मला किती अभाव होता, पण ते भजन करायला जात असत असो. आणि खूप जर ऑप्युलन्स असेल, प्राचुर्य असेल, तिथेही तोच प्रकार आहे. तिथे माणूस चिंतनशील होऊ शकत नाही. म्हणजे त्या मध्यममार्गीतच करू शकतात चिंतन, कारण त्याच्या दोन्हीचा बॅलन्स असतो, असं स्वामीजी म्हणतात. तिसरं काय, राक्षस झाले, देवता झाले, तर मनुष्याचं काय. आता मनुष्य विचार करायला लागला की माझ्याकडे काय आहे. द म्हणजे शब्दाचा अर्थ काय, दचा अर्थ काय, एक झाला दया झालं, एक झालं दम झालं. आता माझ्यासाठी द म्हणजे काय, त्याच्याकडे द म्हणजे मी फार लोभी आहे. मनुष्य फार लोभी असतो, ठीक नाही. म्हणजे त्याचा इंट्रिन्सिक व्हॅल्यू, त्याचे गुण आहे, तो अंतर्भूत गुण आहे. मानव जातीला स्वामी म्हणतात शाप आहे असं म्हणूया आपण, अभिशाप म्हणलं स्वामींनी, आहे की नाही. त्याला तो मिळालेला, जसं राक्षस आहे म्हणजे तो निष्ठुरच असणार, हा राक्षसी वृत्तीचा आहे म्हणतो, आसुरी आहे म्हणतो, हा पक्का मौज मजाच का, दुसरं काही लक्षच नाही त्याच्याकडे म्हणतो. जसं मुलं असतात, यंग मुलं असतात, त्यांना दुसरं काही सुचतच नाही, त्यांना वाटते जास्तीत जास्त मौजच करायला पाहिजे. तो विसरून जातो, अरे तो ब्रह्मचारी आहे, विद्यार्थी आहे, त्यांनी मौज मजा त्याच्यासाठी नाही आहे. नेमकं उलटं होतं. तो म्हणतो ह्याच वयात आम्हाला मौज मजा करायला पाहिजे, एकदम उलटं बघा. ते उलटं नव्हतं. आपण आपला बसा सुटला, आपलं ती जी बांधणारी गोष्ट होती ती सुटली, मग आपण आपल्या स्वभावावर गेलो. स्टुडंट लाईफ म्हणजे पूर्णपणे संयमी जीवन, त्यालाच ब्रह्मचर्य म्हणतात. तुम्ही पूर्णपणे विद्यार्थी आहात आणि दुसरं सर काहीच नाही आहे. आणि शिकायचं तुम्हाला असेल तर तुम्हाला सगळ्यापासून दूर राहावं लागेल, आणि तो काय म्हणतो की नाही मला ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच काय, मग काय मी काय नंतर करणार काय, 50 वर्षानंतर. पूर्णपणे विचारशक्ती चुकली आहे, विचार करण्याची पद्धतच चुकली आहे की नाही. पण तीच मान्य झालेली आहे आता, नाही, कारण आपण तेच बघतो, तेच ऐकतो. आता त्याला पूर्ण जी गोष्ट संपूर्ण चुकीची आहे त्याला पूर्णपणे मान्यता मिळाली आहे. कुणी संशय पण घेत नाही चुकीचं. काही लोकांना कळतं, पण त्याला उपयोग काय आहे की नाही. ते अरण्यामध्ये किती तुम्ही ओरडले तरी ऐकणार कोण, त्याला अरण्य रुदन म्हणतात. तुम्ही जंगलात जाऊन किती रडले तुम्ही ऐकणारच कोण नाही तिथे, नाही. असो, मग माझ्यासाठी काय आहे. मनुष्य म्हणतो माझ्या पित्याने मला सांगितलं, ब्रह्मदेवाने सांगितलं की माझे द शब्द आहेत. माझ्या दान करा, आहे की नाही. दान करा, दान करा म्हणजे माझा लोभ कमी होईल आहे. दान केल्याने लोभ कमी होतो, दम केल्याने विलासिता कमी होते, आणि दया केल्याने क्रूरता कमी होते, निष्ठुरता कमी होते. म्हणून एकच शब्द आहे बघा, पण एकच शब्दाचे अर्थ तिघांनी 3 वेगवेगळे काढले, आहे की नाही. कसे काढले, स्वतःला धरून. म्हणून आकाशामध्ये त्याच्यानंतरच आहे उपनिषदामध्ये, बृहदारण्यक उपनिषद आहे, त्याच्यामध्ये म्हटलं आहे मग शेवटी की आता आकाशामध्ये द द द द आवाज येतो. त्याचा आणखी वाढवलं त्याला बघा. म्हणजे काय करा, आकाशामध्ये द म्हणजे काय, मेघगर्जना होते, गडगडाट होतो, आपण त्याला गडगडाट म्हणतो, आहे की नाही. गडगड आवाज असतो तो, की नाही. तो आवाज कसा आहे, द द द द आवाज आहे की नाही. काय सुंदर त्याचं ते हे सांकेतिक आहे बघा, आहे की नाही. म्हणजे काय करा, दया करा, दान करा, दम करा, दान करा. गडगड असतो ना, असं पावसाळ्याच्या आधी श्रावणामध्ये वगैरे असं की नाही. आषाढ श्रावण सुरू होतो, ढगांचा गडगडाट होतो. त्यात तुम्हाला काय संदेश देतात ते ढगांचा गडगडाट, द द द द द म्हणजे आवाज होतो, गडगडाट ज्याला पण त्यात द द म्हटलं आहे की नाही. काय संदेश देतात ते ढगं तुम्हाला, तुमच्यामध्ये तिन्ही आहेत. तुम्ही पशुही आहात, मनुष्य आहात आणि देवताही आहात, आहे की नाही. तिन्ही गोष्टी आहेत. स्वामी विवेकानंद म्हणत पशुवर मात करायला तुम्हाला आधी मनुष्य व्हावं लागेल, आणि मनुष्यावर तुम्हाला देवता व्हावं लागेल. देवता म्हणजे
रूप या अर्थाने त्या देवताने, स्वर्गातल्या देवताने आहे की नाही, त्या देवता आपल्यासारख्याच आहे की तसले ते देवता आपल्या इथे आहे मौज मजा करणारे की नाही, त्या अर्थाने नाही. देवता म्हणजे शुद्ध मनाच्या ब्रह्मभाव असणारा, ब्राह्मी स्थिती असणारे, त्यांना ते देवता म्हटलं आहे की नाही. मग तुम्ही काय करा, तुमच्या तिन्ही गोष्टी आहेत, पशुत्वही आहे, मनुष्यत्वही आहे आणि देवत्व पण आहे. त्याला जाणे पोटेन्शियल डिव्हिनिटी म्हटलं आहे स्वामी विवेकानंदांनी. ईच सोल इज पोटेन्शियल डिव्हाइन की नाही. ही जी पोटेन्शियल डिव्हिनिटी आहे, दिव्यत्व आहे, आत्मतत्व आहे, ब्रह्मत्व आहे की नाही, ते प्रकट करा. मनुष्यत्व प्रकट करा. कसं करा, तेच दया, दमन आणि दान आहे की नाही, द्या. म्हणून शास्त्र म्हणतं की कलियुगात सगळ्यात मोठं दान ही मोठी गोष्ट आहे की द्या द्या घ्या. आणि गीतेमध्ये म्हटलं आहे सगळ्यात मोठी गोष्ट दान देणं म्हणजे अध्यात्मदान हे सगळ्यात मोठं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट दान. आणि दानामध्ये सुद्धा अध्यात्मदान हे सगळ्यात श्रेष्ठ म्हटलं आहे. ते 73, 74, 71, 72, 73, 74 4 श्लोक आहेत. म्हणजे गीतेचा उपदेश संपल्यानंतर आहे की नाही. ते म्हण त्याच्यासारखा मला दुसरा प्रिय कोणता नाही आणि पुढे कधी होणारही नाही, असं ते श्लोक आहेत गीतेतले. याचा अर्थ काय, याचा अर्थ मनुष्याने सतत देण्याची भूमिका, स्वामीजींची वाक्य, सतत देण्याची भूमिका ठेवली पाहिजे. यांनी काय होईल आहे, त्याला स्वतः स्वरूप कळेल मी कोण आहे की नाही. त्याला स्वरूपाची जाणीव होईल आहे, स्वरूपाची अनुभूती होईल आहे की नाही. म्हणून त्याला म्हणतात चित्तशुद्धी की नाही. माणसाचं चित्त शुद्ध होऊ शकतो तो अगदी आता गीतेमध्ये खूपच ब्रह्मनिर्वाण मृच्छते वगैरे म्हटलं आहे की नाही. त्याला ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती होईल आहे नाही. म्हणजे सगळं शांत होऊन जाईल. सशांती अधिगच्छती असं म्हटलं. पराम शांती म्हटलं आहे नाही. हे सगळे कसे काय, हे तुमचे पूर्णत्वाचे शब्द आहे. पूर्णत्वाचे आपण त्याला सिनॉनिम म्हणूया की नाही. मी त्याच्यात त्या शब्दाला हे करणारे अनुलक्षण शब्द आहेत ते की नाही. की तुम्ही पूर्णत्व प्राप्त करणार सांगितलं, याचं परफेक्शन नाही. तुम्ही परफेक्ट व्हाल. परफेक्ट म्हणजे काय, बाहेरून तर काय परफेक्ट होणार माणूस, कारण काय शरीराला तर नाश आहे. ज्या गोष्टीला नाश आहे ती गोष्ट परफेक्ट कशी असणार आहे की नाही. माणसाचं शरीराला त्याला नश्वरता आहे की नाही. शरीर हे नश्वर आहे की नाही. त्याला कसं परफेक्शन असणार. तसंच इंद्रियांना पण नश्वरता आहे. इंद्रिय आपली लहानपणी खूप मजबूत असतात, हळूहळू आपली ती कमजोर होतात, दुर्बल होतात, क्षीण होतात. मग ते कसे काय परफेक्शन असणार. मनसुद्धा दुर्बल होतं की नाही. नेहमीच होतं, पण जसं वय वाढतं आणखी दुर्बल होत जातं ते. मनाची शक्ती क्षीण होत जाते की नाही. मग ते कसं काय असणार, पूर्णत्व कसं असणार. बुद्धीसुद्धा तशीच आहे. बुद्धीमध्ये बरेच दोष आहेत, त्याला बुद्धिदोष म्हणतात की नाही. प्रज्ञा अपराध म्हणतात. असे बरेच शब्द, खूप छान छान शब्द आहेत ते की नाही. नंतर तेजोवध म्हणतात, हे फार शब्द आहे. आपल्यामध्ये तेज आहे ते आपण त्याचा वध करतो, फार सुंदर शब्द आहे तेजोवध. जसं सेल्फ किलिंग म्हणतो आपण. आपल्यामध्ये तेज आहे, ब्रह्मतेज आहे, आत्मतेज आहे की नाही. आपण सतत त्याला चिरडून टाकतो, मारून टाकतो, त्याचा वध करतो. प्रज्ञा अपराध म्हणजे प्रज्ञा आहे, अद्भुत प्रज्ञा आहे आपल्यामध्ये की नाही. ब्रह्मप्रज्ञा आहे. अपराध करतो आपण, त्याच्या विरुद्ध वागतो की नाही. कायद्याच्या विरुद्ध करतो, त्याला अपराध म्हणतात, गुन्हा म्हणतो आपण आहे की नाही. असे गुन्हे तर आपण दिवसभर किती करतो आहे की नाही. हे प्रज्ञा अपराध आहे की नाही. म्हणजे आपण स्वतःविरुद्धच अपराधी झालो. आपल्याला कोणी शिक्षा करो की न करो, आपण स्वतःला शिक्षा करतो, ते आपण भोगतो. त्याला म्हणतात दुःख आहे की नाही. दुःख आले कुठून, ते पावसासारखे आकाशातून नाही आले किंवा कोणी तुम्हाला दुःख देत नाही. तुम्हीच तुमचे कारण आहात, तुम्हीच तुमच्या दुःखांची कारण आहात. तुमचं जे अपयश आहे हे कोणी दुसऱ्याने दिलेलं अपयश नाही आहे, आपण निर्माण केलेलं अपयश आहे ते की नाही. आपणच स्वतःचं, जसं मुलगा अभ्यास करत नाही नापास होतो की नाही. मग त्यानं नापास केलं कोणी, त्यांनी स्वतःच नापास केलं की नाही. तसं आपल्याला अपयशी कोणी केलं, आपणच स्वतःला अपयशी केलं आहे की नाही. का केलं आहे, इथे म्हटलं आहे
अज्ञान अंधकार म्हटलं. इथे अज्ञान अंधकार आहे. माया जीवाला अज्ञान अंधकारात चाचपळा लावून संसाराच्या खोड्यात जखडून टाकते. खोडं माहिती आहे तुम्हाला? संभाजी महाराजांना पकडलं आणि त्याला खोड्यात टाकलं आणि ती घेऊन गेलं तिकडे. नाही, तुम्हाला काही हलवता येत नाही, हात नाही हलवता येत, पाय हलवता येत नाही, डोकं हलवत नाही, त्याला खोडं म्हणतात. तिथे शब्द जखडलाच आहे. खोड्यात जखडला जातो माणूस. तसं आपण जखडलो आहे, तुम्हाला काहीच करता येत नाही. कसला विचार करणार तुम्ही? आहे की नाही? पूर्णपणे जखडले गेले. शरीर जखडलं गेले, मन जखडलं गेले, इंद्रिय जखडले गेले, बुद्धी जखडली गेली आहे, प्रज्ञा जखडली गेली आहे, सगळे काय जखडलं गेली आहे की नाही. मग ईश्वर दर्शन गेलं. कुठलं पूर्णत्व आलं तुम्हाला? की ज्या गोष्टी स्वतःच अपूर्ण आहे त्याच्याच तुम्ही मागे लागले, त्यालाच पूर्ण करायला लागले. अरे अपूर्ण गोष्टी पूर्ण कशा होणार? नाही, ज्या गोष्टी स्वभावतच अपूर्ण आहे, जगच अपूर्ण आहे, याला जन्म झाला आहे, विनाश होणार. जगातली अशी कोणती गोष्ट आहे बरं? आहे की नाही? जी सुरू झाली आणि संपणार नाही अशी काय गोष्ट आहे की नाही? या पुस्तकाला पहिलं पारायण शेवटलं पाड आहे. अथ असते तिथं अथ असते तिथे इति असतो. आहे की नाही? अथ शब्दाने सुरुवात होते, इति शब्दाने संपते. आहे की नाही? प्रत्येक गोष्टीला प्रारंभ असतो, प्रत्येक गोष्टीला शेवट असतो. मग ज्या गोष्टीला प्रारंभ आहे शेवट आहे ती सत कशी असणार? सत नाही, नित्य असते. जी अनित्य आहे ती सत कशी असणार? जी अशाश्वत आहे ती सत कशी असणार? मग त्याच्याच मागे लोक आपण लागतो. त्यासाठी स्वतःची भरपूर हानी करून घेतो, स्वतःचं इतकं अमाप नुकसान करून घेतो की नाही, कारण समजत नाही. मग त्याला म्हटलं हे कारणं म्हणजे हे फक्त बाह्य कारणं आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर जे विकार आहेत किंवा षड्रूप आहेत ते बाह्य कारणं आहेत. त्याला तुम्ही काही करून पकडू तरी शकाल. मी लोभी आहे, मी क्रोधी आहे, मी मद आहे, हेच पकडू शकणार. ते फार कठीण आहे. ते फारच कठीण आहे, कारण कोणी त्याच्या मागे जात नाही. पण ठीक आहे, विचार करता पुरुष. पण ते तुम्ही हे पूर्णत्व कसं करणार? ते पूर्णत्वासाठी मग ते त्याला म्हटलं इथे की तेव्हाच त्याचं दर्शन होतं. दर्शन होणं हे सांकेतिक आहे, सिम्बॉलिक आहे. दर्शन होतं म्हणजे यू बिकम परफेक्ट. तुम्ही बुद्धीच्या नादी लागत नाही, कारण बुद्धी तुम्हाला भ्रमिष्ट करते. मनही तुम्हाला बिघडवतं की नाही. मन तुमचे किती वाटलं होते आपल्याला माहिती आहे. शरीर इंद्रिय कशावर भरोसा ठेवू नका. मग कशावर भरोसा ठेवा? छान म्हटलं आहे की तुम्ही भरोसा ठेवा, देवावर भरोसा ठेवा, त्याला शरण जा की नाही. म्हणून सर्व धर्मांत परित्यज्य हा शेवटला श्लोक आहे गीतेचा. सर्व धर्मांत परित्यज्य म्हणजे काय? कशाचा आधार घेऊ नका. तुम्ही प्रत्येक तुम्हाला तो गचंडी देईल. तो तुम्ही ज्याचा आधार घ्याल ना तेच तुम्हाला डुबेल. आणि जगात हेच चालू आहे. आपण याचा आधार घेतो, त्याचा आधार घेतो, त्याचा आधार कशाचाच घेऊ नका. माम एकम शरण, फक्त माझाच आधार घ्या. मागे मामेव ये प्रपद्यन्ते, तो जो फक्त माझा आधार घेतो तो कधी डुबत नाही. कारण बाकी जगात सगळ्या गोष्टी डुबवणार आहेत, तुम्हाला तरंगवणाऱ्या नाही आहेत की नाही. आमच्या तिथे लहानपणी शिकायचं, पोहायला शिकायचं म्हणजे ते काहीतरी फुगा बांधायचा किंवा कपडा बांधायचा असं करायचं. तर काही वात्रट त्याला पिन लावून द्यायचे, ते सगळी हवा निघून घ्यायची, मग डोबात मग त्याला काढायचे, मजा करायची म्हणून. आहे की नाही. ज्या गोष्टी तुम्ही आधार घेतला आहे त्या गोष्टी दोष आहेत. आणि त्याचा तुम्ही जर आधार घेतला ज्याचा आधार घ्यायला नाही पाहिजे, आहे की नाही. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, ज्याच्यावर तुम्ही विश्वास टाकला बा, आपण असंच करतो. आपल्या डोक्याला ताप द्यायचा नसतो आपल्याला, आहे की नाही. आपल्याला ताप नको, बाबा हे करणं, तू घे ना, एवढे पैसे घे ना, तू करून टाक. आमच्या बुद्धीला त्रास नको. म्हणून आजकाल जे सगळे समारंभ होतात ना, तुम्ही फक्त सांगा, तुमचं एस्टिमेट सांगा, एवढं घ्या, आम्हाला फक्त म्हणजे आम्हाला काही खपायचं नाही, आम्ही फक्त हात जोडू, आहे की नाही. कारण काय? आपण डोक्याला ताप देऊ इच्छित. मी तुला ताप देणं फार कठीण आहे. ते डोकेदुखी आहे, ते माणसं करू इच्छित नाही. चांगली गोष्ट आहे, त्याचे काही प्लस पॉईंट्स त्याचे भरपूर आहेत, पण आपला तो विषय नव्हे. पण तुम्ही जर इथे जे म्हटलं आहे की तुम्हाला जर याच्या बाहेर यायचं असेल आणि मग तुम्हाला काहीतरी आधार घ्यावा लागतो. पण आधार आहे हा, तुम्ही त्याच्यावर विश्वास टाकू शकता काय? नाही, तुम्ही त्याच्यावर विश्वास टाकला डोक्याला त्रास होऊ नये म्हणून, आणि तो पक्का विश्वासघातकी आहे. त्याला घात करायचा आहे आणि त्यांनी तुम्हाला तुमचा विश्वास जिंकलेला आहे. असं खूप घडतो, आहे की नाही. अशा गोष्टी खूप आहे. ते विजयनगर साम्राज्य त्याच्यातच गेलं. त्यांचा सेनापती होता तो मुसलमान होता,
आता सेनापतीवर विश्वास टाकून कोणावर विश्वास टाकणार? युद्ध चालू झालं आणि तू पलटला, तिकडे गेला, शत्रूच्या बाजूला गेला, झालं विजयनगर साम्राज्य धुळीस मिळालं. सगळ्यात समृद्ध साम्राज्य होतं विजयनगरचं, आहे की नाही. त्याची पार वाट लागली, आहे की नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी 16दा विश्वास, अरे एकदा शिवाजी महाराजांनी एकदा विश्वास ठेवला नाही कोणावर, आणि ते यशस्वी झाले. त्या पृथ्वीराज चव्हाण दिल्लीचा सम्राट होता तो, त्यांनी त्या पृथ्वीराज गोरे, अरे त्याच्यावर विश्वास, ते पूर्णपणे विश्वासघातकी जात आहे ती मुघल लोक, पूर्ण विश्वासघातकी आहे. अरे एकदा विश्वास ठेवायला त्यांनी 16दा विश्वास ठेवला. शेवटी ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्या विश्वास ठेवण्याच्या योग्य नाही आहे. आणि तुमचा तो विश्वासघात होणार म्हणजे हे फक्त उदाहरण आहे, होणार म्हणजे होणारच. तुम्ही कशावर विश्वास ठेवू नका, शरीरावर नाही, मनावर नाही, बुद्धीवर नाही, शेवटी तुमचे नाही आहे ते. तुम्ही ते गहाण टाकलेले, विकलेले आहे. तुमचं शरीर तुमच्या हातात कुठे आहे, मन कुठे आहे तुमचं, ते गहाण टाकलं आहे. आपण कोणाला तरी विकला गेलेला आहोत. आपलं मन विकलं गेलं आहे, आपलं बुद्धी विकल्या गेली आहे. म्हणून त्याला तर तटस्थ कुठे आहे, पक्षपात कुठे आहे, आपण करूच शकत नाही ते. कारण काय, त्याच्यात भरपूर भेसळ झालेली, अशुद्धी आलेली आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की मायेने तुमची पार बर्बादी करून टाकली, असे असं ते एका ठिकाणी म्हणतात श्यामकृष्ण. त्याची पार वाचलात लावून टाकली आहे आपली. स्वामीजीने तसं म्हटलं आहे, आपल्याला पोखरून टाकलं आहे. या सगळ्यांनी अर्जुन स्वामी म्हटलं हाडं पोखरून टाकले, स्वामी म्हटलं आहे की नाही. या सगळ्या जगाने तुम्हाला पार अगदी होतं की नव्हतं करून टाकलेलं आहे. फक्त आपल्याला कळत नाही. ज्यांना कळतं ते नाही काही जास्ती करतायत, ते पण कमीत कमी त्यांना कळतं. अरे थोडं काहीतरी आपल्या डोळे उघडे ठेवले, किलकिले तर गेले पाहिजे. आपल्या दिव्यचक्षू नाही आहे, कोणी देणारं नाही आहे, काही कळतही नाही आहे, पण थोडं तरी किलकिले करा. एकदम बक्क डोळ्याला पट्टी कशाला म्हणता, गांधीसारखी अशी गच्च पट्टी बांधून टाकली, असं कशाला करता? थोडं दिसू द्या ना, काय हरकत काय. पण आपण थोडे दिसून याची पूर्णपणे काळजी घेतो की नाही. थोडासुद्धा उजेड दिसू नये अशी आपण खूप तजवीज करतो. पक्का अंधार दिसायला पाहिजे की नाही, अशी तजवीज करतो. ज्याच्यावर विश्वास ठेवणे त्याच्यावर विश्वास ठेवतो. विश्वास ठेवण्याच्या मुळीच नाही, फक्त उदाहरण आहे. म्हणजे असं म्हणते आपल्या शरीरावर कसा तुम्ही विश्वास ठेवणार, शरीर तर नाशवंत आहे, त्याच्यावर कसं नाही आपण अमर आहोत, ते आहे ना. किंवा आश्चर्य मतः परम, यक्ष प्रश्न आहे. युधिष्ठिर म्हणतो किती आश्चर्य काय आहे की दररोज दिसतं की मृत्यू सगळे मृत्यू आहे, आपण म्हणतो आपण मात्र अमर आहोत, आहे की नाही. किंवा आश्चर्य मतः परम, याच्या शेवटी मोठं आश्चर्य काय आहे असं युधिष्ठिर म्हणतो. यक्षाच्या प्रश्नाचं आहे ते, महाभारतात यक्ष प्रश्नामध्ये येतं ते. अन्यानि भूतानि गच्छन्ति मंदिरम शेषा स्थिरतुमिच्छन्ति किंवा आश्चर्य मतप्रम. उरलेले म्हणतात की आम्ही स्थिर राहू, बाकी सगळे गेलेत, आम्ही नाही जाणार. काय याच्यापेक्षा आश्चर्य काय. पण आश्चर्य असूनही आपण कुठे आश्चर्य करतो आहे. आपलं आश्चर्य कुठे माहिती आहे. लहान मुलं आश्चर्य करतात, मोठे लोक आश्चर्य कुठं करतात की नाही. कारण काय आपण सगळ्या निबर होऊन गेलो, म्हणजे काय हे होऊन गेलो आहे, संवेदनशीलता आपली संपून गेलेली आहे की नाही. म्हणून इथे ईश्वराचं दर्शन होतं. म्हणजे इथे जे म्हटलं आहे एक्सप्रेशन की स्वजनांवर ममता, माया आणि दया. म्हणजे काय, दया तुम्हाला डोळे देते नाही. सगळ्यांना एक सुरुण मित्रा उदासीन मध्यस्थ द्वेष्ट बंधुषु साधू शोपिच पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. गीता म्हणते की नाही, सगळेच आपले की नाही. याने आपलं नुकसान खूप झालं, पण आपण गुरु आहोत, जगाचे गुरु आहोत. सुरुण मित्र उदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधू श्वपिच पापेषु एक आहे की नाही. कारण काय, ते सगळे ब्रह्मतत्व बघतं. हे सगळ्यात ब्रह्म हे फक्त बाह्य आवरण आहे. एक साधू आहे, पापी आहे, एक सुहृत आहे. सुहृत म्हणजे आपला जीवलकला सुहृत म्हणतात. मित्र आहे, बंधू आहे, सगळा आहे की नाही. सुरुण मित्रावर उदासीन आहे, तो तुमची काय तुम्हाला देणेघेणंच नाही आहे, त्याला उदासीन म्हणतात. सुरुण मित्रार उदासीन मध्यस्थ आहे, काही मध्यस्थ असतात लोक, इकडले दोघांची भलं करतात, त्याला मध्यस्थ म्हणतात. द्वेष आहे, तो आपलं उगाच द्वेष करतात. किती प्रकारचे सांगितले, हे सगळे आहे ना, शेवटी बाह्य आवरण आहेत. याच्यात समबुद्धिर्विशिष्यते. महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला माहीत आहे हे सगळं बाह्य आवरण आहे. तुम्ही त्याच्यात भुलून जात नाही. माया तुम्हाला भुलवते, तुम्हाला विसर पाडते.
की नाही. परिस्थितीचा विसर पाडते की नाही. आपल्याला प्रश्न विचारू देत नाही. आपण आंधळ्यासारख्या जगात वागतो नाही. आपल्या जे म्हणून ती जिज्ञासा संपून जाते आपली. आपण काय होऊन जातो, पक्के निबर होऊन जातो की नाही. म्हणून इथे म्हटलं आहे की त्याची उत्तरं आहेत. चंगेज काही लोकांचे त्याचे उत्तर आहेत. कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो, जसं जन्म आहे तसं विनाश पण आहे, संहार पण आहे. आणि ते म्हटलं याचे उत्तर कशा शोधणार, तुम्हाला काय, तुमची बुद्धी कुठे आहे तुमच्याकडे, तुम्ही आंबे खा आहे की नाही, मग तुम्हाला याची उत्तरं मिळतील. जशी उत्तरं तशी मिळतील. आज तुम्हाला कशी उत्तर मिळणार. लहान मुलांनी मोठे प्रश्न विचारले त्याला कशी उत्तर मिळणार, त्याला ते मोठं व्हावं लागेल आहे की नाही. तो आता KG आहे आणि तो विद्यापीठीय स्तरावरची प्रश्न विचारतात, त्याला कशी उत्तर देता येणार तुम्हाला. आधी मोठे व्हा, समजूतदार व्हा, मग तुम्हाला प्रश्नाची उत्तरं आपोआपच मिळतील. म्हणतात आधी आंबे खा, म्हणजे अनुभूती संपन्न व्हा, मग तुम्हाला सगळंच कळेल, आपोआपच कळेल. पुढच्या रविवारी बघूया आपण. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपा धृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.